नागपूर येथील रवी भवन येथे पूर्व विदर्भातील जिल्हा अध्यक्ष, जिल्हा महासचिव यांची बैठक घेण्यात आली। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पूर्व विदर्भ अध्यक्ष भगवान भोंडे होते। त्यांनी सांगितले की स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका तसेच गाव तेथे शाखा हा उपक्रम राबविण्यात येणार असून पूर्व विदर्भात दौरे करणार आहोत। तसेच जिल्हाध्यक्ष व महासचिव यांना सूचना देण्यात आल्या आहेत। मतदार आमच्याकडे आहेत। आम्हाला कार्यकर्त्यांचे तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांनी बूथ लेवल कार्यकर्त्यापर्यंत कसे पोहोचता येईल व येणारा काळ आमचा आहे असे मत एशियन न्यूज चॅनलच्या मुलाखतीत आमचे मत व्यक्त केले। या प्रसंगी पूर्व विदर्भ संयोजक हितेश भाऊ मडावी, गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्राध्यापक प्रशांत देवारे, वंचितचे भंडारा जिल्हा महासचिव डीजी रंगारी, वर्धा महिला जिल्हाध्यक्ष मंगला कांबळे, चंद्रपूर महिला जिल्हाध्यक्ष कविता गौरकार, डॉक्टर बाळासाहेब बनसोड, सीसी वासे, जिल्हा महासचिव, सल्लागार मधुकर चुनारकर, इतरही कार्यकर्ते उपस्थित होते। रवी भवन नागपूर या ठिकाणी पूर्व विदर्भ स्तरीय कार्यकर्ते, अध्यक्ष, महासचिव यांची एक बैठक बोलवण्यात आलेली आहे। या बैठकीला पूर्व विदर्भ वंचित बहुजन आघाडीचे पूर्व विदर्भ अध्यक्ष भगवानभाऊ भोंडे साहेब आहेत। सर, एशियन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। काय सांगाल, काय पक्षाचा आदेश आहे आणि समोरची वंचित बहुजन आघाडीच्या वाढी संदर्भात काय विषय आहे? सर्वप्रथम सर्वांना जय भीम। मी भगवान भोंडे, पूर्व विदर्भ अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आज आम्ही पूर्व विदर्भातील 6 जिल्ह्यातले जिल्हाध्यक्ष, महासचिव यांची संयुक्त बैठक बोलावली। येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या ऑक्टोबरमध्ये येणाऱ्या निवडणुकीबद्दल सविस्तर चर्चा केली आणि आता पूर्व विदर्भाचे दौरे सुरू करायचे आहे। त्यामुळे जिल्हाध्यक्षांना संघटन बांधणीसाठी आणि नवीन कार्यक्रमासाठी सूचना देण्यात आल्या आणि या 3 महिन्यामध्ये पुढल्या 15 दिवसानंतर जूनपासून पूर्व विदर्भाचे सर्व जिल्ह्यात दौरे करून संघटन बांधणी आम्ही मजबूत करणार आहोत। मला हे सांगा सर, वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब खूप मेहनत करत आहेत। आदिवासीचे प्रश्न असोत, ओबीसींचे असोत, मायनॉरिटी असोत आणि सर्व स्तरावर एवढा मोठा आंदोलन करत असताना सुद्धा वंचित बहुजन आघाडीला पाहिजे त्या प्रमाणात यश मिळत नाही। काय सांगाल तुम्ही? नाही, वंचित बहुजन आघाडीला यश मिळत नाही सर। बाळासाहेब आंबेडकर यांचे मुद्देच आमचे हिरावून घेतले जातात आणि शेवटपर्यंत जे मनुवादी किंवा काँग्रेससारखे पक्ष आहे युती करतात आणि ऐन वेळेवर आमच्यासोबत युती करत नाही। त्यामुळे कदाचित आणि जो मतदार आहे त्यांना असं वाटते की युती होणार आहे। त्यानंतर जे बाळासाहेबांचे मुद्दे होते तेच मुद्दे काँग्रेस हायजॅक करते आणि त्यावर इलेक्शन, तरीही आम्ही म्हणजे आमच्यासोबत मतदार आहेच असं आम्ही यावेळी चांगलंच परफॉर्मन्स केलं महाराष्ट्रात असं मला वाटते। एक शेवटचा प्रश्न आहे सर, ते पूर्व विदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वाढीच्या संदर्भात काय आढावा घेणार आहोत आणि काय अशी चळवळ उभं करणार आहोत? आता मी पूर्व विदर्भ अध्यक्ष आणि पूर्व विदर्भाचे सर्व संयोजक आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करून तालुक्याचे सुद्धा दौरे करून सर्व जिल्हाध्यक्षांना आदेश दिले आहे की तालुका कमिटी असो, जिल्हा परिषद कमिटी, बूथ स्तरापर्यंत सर्व कमिट्या आम्हाला द्या। त्यामध्ये आम्ही आता गाव लेवलपर्यंत म्हणजे गाव तिथं शाखा हा उपक्रम राबवणार आहोत आणि तो आम्ही करून घेणार आहोत।